शांत व्हा तुम्ही आता. गेलाय तो ना, खरंच नाही येणार आहे परत. तुम्ही इतक्या प्रेमाने साथ घातलीत ना त्याला, तुमचा चांगुलपणा पोहोचला असेल त्याच्यापर्यंत म्हणून गेला तो. हो अगदी अगदी. चला हे झालं ते विसरून जाऊ आता, तर झोपा. चला या, झोपा आता शांतपणे. हा अहो घाबरू नका अर्पिता मॅडम, झोपा. सावकाश. अहो सांगा ना, वकील नेमकं काय म्हणाले? होईल ना सगळं व्यवस्थित? आपलं घर मिळेल ना आपल्याला? त्यांचं काय मत आहे? अहो ते वकील आपल्या केसच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत. उद्या फक्त त्यांना आपल्या घराचे ओरिजिनल पेपर्स दाखवून यायचेत, म्हणजे ते आपला डिफेन्स तयार करतील. आपलं घर आपलंच राहील असं म्हणालेत ते. म्हणाले ना असं? बरं होईल बाई, देवच पावला. अरे हळू हळू. दादा अरे अहो त्याला पाणी द्या, आधी पाणी द्या. पाणी घे, पाणी घे, पाणी घे, हळू खा ना पाणी रे घे, बाळा. पाणी घे. एवढी घाई का करतोयस? सावकाश सावकाश, वर बघ बघू. काही नाही, घास अडकला म्हणून. ओके. उद्या मला सांगावं लागेल की पेपर्स माझ्याकडे होते आणि ते चोरीला गेलेत. पेपर चोरीला गेल्याचं उघडकीस येणार आणि सगळं संपणार. नक्की ठीक आहेस ना तू? ठसका लागला होता, बाकी नाही. तुम्ही पण इथे झोपा ना. हो अर्पिता मॅडम, मी आहे ना, मी इथे झोपतो ना खाली. मला भीती वाटते. हो तो नाग गेलाय आता. ते पाऊस पडतोय ना म्हणून आसरा शोधायला आला असेल, पण त्याच्या आता हे लक्षात आलं असेल की ही जागा त्याच्यासाठी नाही आहे. नाही येणार परत तो. तुम्ही नका काळजी करू. पण तरी मला भीती वाटते. झोपा ना तुम्ही इथे. अहो कॉट छोटी, आपल्याला अडचण होईल. नाही, मी ऍडजस्ट करेन, प्लीज. त्याशिवाय मला झोप नाही लागणार हो. मी करते ना ऍडजस्ट. तुम्ही बघा, होईल जागा आपल्याला. अर्पिता मॅडम अहो प्लीज. काय करताय? गार वारं सुटलंय बाहेर, थंडी वाजेल तुम्हाला. पांघरून घ्या तुम्ही.
खूप लांबचा प्रवास केला आपण समीर. कुठून कुठवर आलं आपलं नातं. आता मला या नात्याला काहीतरी द्यायचंय. पण काय? सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? आय एम सॉरी. मी विसरलोच, अजूनही तुम्ही 4 घास सुखानं खाताय. माझ्या कृपेने. तुम्ही तर मला काही आत बोलवणार नाही. मीच येतो. नमस्कार. तुम्ही इथे का आलात? आई आज पाणी नाही विचारलं. नाही ठीक आहे, असो. बाबा, तुमच्यावर उपकार करायला आलोय. तुमच्या डोक्यावरचं हे छप्पर वाचवायला आलोय. नाही, तुम्हाला वाटतो तितका वाईट नाहीये मी. पावसा पाण्याचे दिवस आहेत. कुठे जाल, कुठे राहाल, त्या काळजीनं अस्वस्थ झालो आणि म्हणून इथे आलोय. त्याची काळजी तुम्ही करू नका. आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत तुमच्या विरोधात. हो, उद्या आमचे वकील ॲडव्होकेट घारपुरे बोलतील तुमच्याशी. उद्या कशाला, आपण त्यांच्याशी आत्ताच बोलूया. मी कॉल करतो त्यांना. एक मिनिट. घारपुरे, विराज बोलतोय. हा, बोला विराज साहेब. नाही, तुम्ही मला म्हणाला होता तुम्हाला पुरोहितांची काहीतरी बोलायचंय. फोन लाऊडस्पीकरवर आहे, तुम्ही बोलू शकता. मिस्टर पुरोहित, सॉरी टू से, बट ही केस मी सोडली. यापुढे तुमची केस मी लढणार नाही. हो वकील साहेब, तुम्ही असं काय बोलताय? अहो, आज सकाळीच आपलं बोलणं झालं ना. तुम्हीच म्हणालात ना की तुमच्या केस संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत म्हणून. मग आता काय झालं? हे बघा, असं काही करू नका. हो अहो अहो, आमच्या घराचा प्रश्न आहे. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज. घारपुरे साहेब, हे बघा, तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन हे बोलत नाहीयेत ना? घारपुरे साहेब, अहो हे बघा, आम्हाला आमचं घर वाचणं जास्त महत्वाचं आहे आणि तुम्हीच आम्हाला होप्स दाखवले होते ना. नाही, ते सगळं जरी खरं असलं तरी ही केस मी लढू शकत नाही. सॉरी. अहो पण बाबा, आता कसा कायदेशीर लढा देणार? नाही, तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही दुसरा वकील शोधू शकता. आणि मी एक काम करू शकतो. मी पुन्हा तो वकील विकत घेऊ शकतो. अहो, काय हवंय तुम्हाला? अर्पिताला सांगा माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी मागायची. मला फक्त एवढंच हवंय. आणि तिने हे केलं ना की इथल्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मधलं तुमचं घर, तुमचा हक्क सगळं सन्मानाने मी तुम्हाला देईन. हे जर तिने नाही केलं ना तर माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बस चलात. ह्या पोरीपायी आपण खूप त्रास सहन करतोय. थोडा त्रास तिने सहन केला तर काय होतंय?
आई ती कशी माफी मागत नाही तेच बघते मी. आई कविता थांब जरा. मी अजूनही तुम्ही मलाच अडवणार आहात का? तुमच्या लाडक्या मुलीमुळे होते हे. अहो एक आशा होती ना, तो वकील आपल्या बाजूने लढणार होता, पण तो विराज आला आणि त्याने दाखवून दिलं की कसा तो वकील विकत घेऊ शकतो. आता तरी शहाणे व्हा. ज्याच्याबरोबर लढताय ना त्याने दाखवून दिलंय तो काय करू शकतो. रस्त्यावर आहे आपण कुटुंबासकट. ती पोरकी काही आपल्याला नीट सखू देणार नाही. नाही, मी सांगते तुम्हाला, तुम्ही तिला सांगा माफी माग. कुटुंब जर तिला रस्त्यावर नको असेल ना तर हे नक्कीच करू शकते. अगं रखमा, बघितलंस का? देशमान्यांच्या सुने काय भारी रांगोळी काढलीये. वळण आहे का तुझ्या हाताला? अगं अर्पिता, नवसाजी नेहमी तुझं कौतुक करतात. ती म्हणाली होती की माझी सून सर्व गुण संपन्न आहे. खरंय हा ते. असं काही नाही हो मावशी, नवसाजी जरा जास्तच कौतुक करतात माझं. सांभाळ ना, सांभाळून सांभाळून. पण काही म्हणा, आज आजींमुळेच आम्हा दोघांना पालखीच्या दिवशी कुंकुमार्चन करण्याची संधी मिळाली आहे. मला तर आता तितकं छान वाटतंय. म्हणजे पालखी अजून आली पण नाहीये, पण सगळ्यांसोबत मिळून सगळी तयारी करताना, रांगोळी काढताना छान वाटतंय. खरंच भाग्यवान आहात तुम्ही दोघं. अर्पिता, छान काढलीस ग रांगोळी. छान आहे ना? आजी, तुम्ही बरोबर म्हणाला होतात की तुमची सून सर्व गुण संपन्न आहे. खरंच नवसा, तुझी सून मुंबईची असून सुद्धा मुंबईचं वारं लागलं नाही हा तिला. सगळ्या कामामध्ये तिचा हात अगदी वरचा. मग नाचसून कोणाची आहे? आणि काय ग, नातू कुठे आहे माझा? अहो, गुरुजींनी सामानाची लिस्ट दिली होती, तर समीर बाजारात गेले ते सामान आणायला. समीर नवऱ्याला नावाने हाक मारतोय. आमच्या वेळेस नव्हतं हा असं. अगदी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नवऱ्याला अहो बोलायचो आम्ही. कसं आहे अर्पिता, नवऱ्याच्या नावाचं अहो झालं की नवरा बायकोच्या नात्याला स्टॅम्प लागतो बघ. बरोबर, असू दे, तिला रांगोळी काढू दे. रखमा, मला तुला काही सांगायचंय. या आज नवऱ्याच्या नावाचं अहो झालं की नवरा बायकोच्या नात्याला स्टॅम्प लागतो बघ. कालच मला असं वाटत होतं की माझ्या आणि समीरच्या नात्याला काहीतरी द्यायला हवं. हेच आहे ते. मी मनाने समीरची झालीये याचं सर्टिफिकेट. आजपासून मी पण समीरना आहोच म्हणणार. अहो,
मीनाक्षी, तू आता बघ या पुरोहितांच्या घराचा प्रश्न मी कसा सोडवतो ते. आता एक महत्वाचं काम तू करायचंस. तुझं आणि त्या नचिकेतचं अफेअर सगळ्यांसमोर आणायचंस आणि त्या पुरोहितांच्या मॉरॅलिटीच्या चिंधड्या उडवायच्यास. विराज, विराज, काय 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 झालं नचिकेत आता? काय तू असं अचानक इथे? ए नाटक करू नको. कुठेच आमच्या घराचे ओरिजिनल पेपर्स? बोल ना, कुठे पेपर्स? गुंड पाठवलेस ना मला मारायला? ओरिजिनल पेपर्स चोरायला गुंड पाठवलेस ना? मग बोल, कुठे पेपर्स? तू माझ्यावर जे आरोप करतोस त्याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? आहे पुरावा. हे बघ, मी पेपर चोरलेले नाही आहेत. तुझ्या घराचे पेपर चोरीला गेलेत हे आत्ता मला तुझ्याकडनं कळतंय. इथे चिडचिड करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं ह्याचा विचार कर. कारण ते घराचे ओरिजिनल पेपर्स हा शेवटचा पुरावा होता. ते घर तुमचं हे सिद्ध करणारा. ते गेले आहेत. आता काय करायचं याचा विचार कर. मला असं वाटतंय दादा. तू हात. ओके 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 मला असं वाटतंय काल मी तुमच्या घरी येऊन जो पर्याय सुचवला तोच पर्याय तुमच्याकडे शेवटचा आहे. नचिकेत दादा, तुझ्या बहिणीची एक माफी आणि तुम्ही सगळे पुरोहित फ्री. बघ, तू शांतपणे विचार कर. डोक्यावरचं छप्पर वाचवायचंय का तुमची नसलेली इज्जत? तू हुशार आहेस. शांतपणे विचार कर. दुसरा पर्याय नाहीये तुमच्याकडे. ओके. नवऱ्याच्या नावाचं आहो झालं की नवरा बायकोच्या नात्याला स्टॅम्प लागतो बघ. यांना अहो म्हणायचे पण हिंमतच होत नाहीये. आत्ता इथे कोणीच नाहीये. हीच संधी आहे. अर्पिता मॅडम, ती पिवळी फुलं द्या ना. अर्पिता मॅडम, हे बघा, हे ताट रेडी झालंय. तुम्ही एकदा चेक करून घ्या. काय पूजेच्या बाबतीत आजीला हलगर्जीपणा चालत नाही. उगाच नंतर प्रॉब्लेम नको. हो, आहे, व्यवस्थित आहे. हे तुम्ही पाकळ्या का करताय? ते गुरुजींनी सांगितलं होतं, पालखी आली ना की देवीवर व्हायला पाहिजेत. अच्छा. देवी, मला हिम्मत दे. माझी हिम्मतच होत नाही यांना अहो म्हणायची. पण आता मला काही करून यांना अहो म्हणायचंय. काहीही करून. अहो, पालखी आली. मी जरा जाऊन येतो बाहेर. आजीने शंखनादासाठी बोलवलंय मला. मी आलोच. तुम्ही बापरे, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. पण देवीच्या साक्षीने आज उत्सव संपायच्या आत मी यांना हो म्हटल्याशिवाय राहणारच नाही. म्हणणारच आज. पण कसं?
सकाळपासून खूप दगदग झाली आहे. तुमचे पाय नाही ना दुखत? सकाळपासून खूप दगदग झाली आहे. पाय वगैरे दुखत नाहीये ना? नाही नाही ठीक आहे मी ठीक आहे. देवी मरी आईचा देवी मरी आईचं आगमन झालं आहे. तिची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहून देत. आता प्रथेप्रमाणे पालखीवर आपण पुष्पवर्षाव करायचा आहे. चला. बरं हो हो देते तो देणार त्याला. हा देणार तुला. हा नाही